ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. मित्रांनो, 28 ऑक्टोबर सोमवार रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. हा सण गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मग हे वसुबारसचं काय महत्त्व आहे, वसुबारसच्या दिवशी काय करावे, काय करू नये, वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी देखील आहे, त्यामुळे पूजाविधी कशी करावी, कोणता विशेष उपाय करावा मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अश्विन वद्य द्वादशीला वसुबारस, ज्यालाच गोवत्स द्वादशी देखील म्हटले जाते, हा सण साजरा केला जातो. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, त्यामुळे त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. या दिवशी गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिला एक प्रकारचे वारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. या दिवशी गाय व तिच्या वासराचे विधिवत पूजन केले जाते. मुलांच्या दीर्घायुष्याच्या अपेक्षा हे पूजन केले जाते अशी मान्यता आहे. या दिवशी गोमातेचे पूजन हे मातेचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले जाते. मित्रांनो, वसुबारसविषयी असलेल्या आख्यायिकेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक कामधेनूस उद्देशून हे वसुबारस व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता गोवत्स पूजा केली जाते. या दिवशी एकभुक्त राहून व्रत केले जाते. तर काही ठिकाणी गहू मूग हे खाणे वर्ज्य केले जाते. तसेच आपल्या मुलाबाळांचे आरोग्य लाभावे व सुख समाधान लाभावे म्हणूनही हे पूजन केले जाते. तसेच या दिवशी मानले जाते की दूध व दुधाचे पदार्थ देखील खाऊ नये, तसेच तळलेले पदार्थ देखील खाऊ नये. तर हे जे वसुबारसचं जे पूजन आहे ते कधी करावं त्याची मुहूर्त जाणून घेऊया. तर द्वादशी तिथी प्रारंभ होते 28 ऑक्टोबरच्या सकाळी 7:50 आणि द्वादशी तिथी समाप्त होते 29 ऑक्टोबर सकाळी 10:31. आता वसुबारसच्या पूजनाचा जो मुहूर्त आहे तो जाणून घेऊया. तर वसुबारसचं पूजन हे प्रदोष काळामध्ये केलं जातं. तर 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6:04 ते 8:34 या दरम्यान आपल्याला वसुबारसचं पूजाविधी संपन्न करायची आहे. आता आपण पूजाविधीविषयी जाणून घेऊया. तर या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं, स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे. दिवाळीचं लागूनच हा सण आहे, त्यामुळे आपण घर अंगण स्वच्छ करायचं आहे, दारासमोर रांगोळी काढायचं आहे, तोरण बांधायचं आहे आणि पूजास्थळी देवदेवतांची सकाळी आपण पूजा करायची आहे. दिवसभर आपली सर्व स्वच्छतेचे कामं आटपायची आहे. आपल्या घरी आपण जर आपल्या घरी गाय असेल तर किंवा जवळपास गाय असेल तर तिचं पूजन केलं तर ते अतिउत्तम ठरणार आहे. मग हे जे आपण सायंकाळचा मुहूर्त पाहिला प्रदोष काळचा, त्यावेळेमध्ये गाईचं आपण पूजन करायचं आहे. आपल्या गाई असेल तर गाईजवळ जायचं आहे, गाईच्या पायावर जल टाकायचं आहे आणि मग तिचं पंचोपचाराने पूजन करायचं आहे. जर आपल्या घरी गाई नसेल, आपण शहरामध्ये राहत असाल तर आपण गोमातेची गाई वासराची जी मूर्ती आहे ती मूर्ती घरी आणली, त्याचं पूजन केलं तरी देखील चालणार आहे. त्यासाठी आपण ईशान्य कोणामध्ये शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पाट ठेवायचं, त्यावर वस्त्र आचरवायचं आणि त्यावर गोमातेची व वासराची मूर्ती स्थापित करायची आहे. तसेच या दिवशी रमा एकादशी देखील आहे, त्यामुळे या दिवशी भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीहरी विष्णू यांचं पूजन देखील अवश्य करायचं आहे. श्री गणेश यांचं पूजन करायचं आहे. या दिवशी आपण गोमातेस पूजन करत असताना पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. त्यांना गंध लावायचा आहे, अक्षता फूल अर्पण करायचं आहे. तसेच त्यांना गोग्रास आपण अर्पण करायचं आहे खाण्यासाठी. तसेच श्रीहरी विष्णू यांचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. त्यांना गंध फूल अक्षता अर्पण करायचं आहे, तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत, पिवळ्या रंगाचे फूल असेल तर ते अर्पण करायचे आहे. तसेच श्री गणेश यांचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. तसेच त्यांच्यासमोर पूजन करत असताना एक तुपाचा दिवा आपण अवश्य लावायचा आहे आणि गोड प्रसाद अथवा गोग्रास म्हणजेच गाईचं गवत आपण मातेचं प्रसाद स्वरूप ठेवायचं आहे. आणि आपण जर प्रत्यक्ष गाईचं पूजन करत असाल तर गाईजवळ जायचं आहे, त्याला गंधादी उपचारांनी पूजन करायचं आहे. गोमातेच्या पुढच्या पायावर
जल अर्पण करून अर्घ्य द्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. प्रार्थना हा मंत्र म्हणायचा आहे. सर्वदेवमये देवी सर्वदैवैरलंकृते मातर ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनी. हा मंत्र म्हणायचा आहे व नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून हा मंत्र म्हणायचा आहे. क्षीरोदार्णव संभुते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातर गृहानार्घ्यं नमोस्तुते. हा मंत्र म्हणून पुन्हा नमस्कार करायचा आहे व गोमातेस आपण प्रत्यक्ष आपल्या हाताने गोग्रास खाऊ घालायचा आहे. तसेच या दिवशी नैवेद्य म्हणून आपण उडदाचे वडे, भात, गोडधोड पदार्थ गोमातेस हे अवश्य खाऊ घालायचे आहे. तसेच या वसुबारसच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळी एक कार्तिक मासचं स्नान पर्व चालू आहे. त्यामुळे या दिवशी सायंकाळच्या वेळी आपण तुळशीमध्ये एक दिवा लावायचा आहे. तसेच गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये देखील एक दिवा लावायचा आहे. गाईच्या गोठ्यामध्ये शक्य आपल्याकडे नसेल तर आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय आपण अवश्य करायचा. तसेच या दिवशी आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे. त्यांचं देखील गंध लावायचा आहे, त्यांना ओवाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे वसुबारसचं पूजन विधिवत करायचं आहे. तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.